येथे ग्रंथकर्त्यांनी दुसरी माहिती दिली आहे, त्यातील सारांश प्रथम यापुढे दिला आहे. ग्रंथाचे कर्ते साधू निश्चलदास यांनी दुसरी माहिती दिली आहे, त्यातील सारांश प्रथम यापुढे दिला आहे. मंगल आणि मंगलाच्या देवतेविषयी माहिती. काय दिलंय? कोणताही ग्रंथ लिहिण्यापूर्वी मंगल करण्याचा संप्रदाय आहे. बरोबर आहे. आपल्या इथे ज्ञानेश्वरीत ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या आणि पुढे संपूर्ण गणपतीचं सगळं स्वरूप वर्णन केलेलं आहे. कोणताही ग्रंथ लिहिण्यापूर्वी मंगल करण्याचा संप्रदाय आहे. मंगलापासून पापाचा प्रतिबंध नष्ट होऊन ग्रंथ समाप्त होतो. बरोबर आहे. मंगल करण्याचं कारण काय? पापाचा प्रतिबंध नष्ट होऊन ग्रंथ समाप्त होतो. अधोरेखा करा. मंगल किती प्रकारचे आहेत बोलतात? मंगल 3 प्रकारचे आहेत. एक वस्तुनिर्देश रूप मंगल, दुसरे नमस्कार रूप मंगल, तिसरे आशीर्वाद रूप मंगल. अधोरेखा केला ना. मंगल किती प्रकारचा आहे? वस्तुनिर्देश रूप, नमस्कार रूप आणि आशीर्वाद रूप. जर निर्गुण किंवा सगुण परमात्मा कथन केलं असेल तर त्याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. काय? निर्गुण किंवा सगुण परमात्म रूप कथनास काय म्हणतात? वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. निर्गुण किंवा सगुण परमात्म रूप कथनास वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. ईश्वरास वंदन करणे यास नमस्कार रूप मंगल म्हणतात. काय म्हणतात? नमस्कार रूप मंगल कशाला म्हणतात? ईश्वरास वंदन करणे यास नमस्कार रूप मंगल म्हणतात. बरोबर आहे. दुसरं झालं. आता तिसरं, आपली किंवा शिष्याची वांछित वस्तू प्राप्त व्हावी म्हणून अशा प्रकारच्या ईश्वराच्या प्रार्थनेस आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. काय? आपली किंवा शिष्याची वांछित वस्तू प्राप्ती व्हावी अशा प्रकारच्या ईश्वराच्या प्रार्थनेला काय? आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. माझं चांगलं होऊ देत किंवा ईश्वराचं चांगलं होऊ देत, गुरुचं चांगलं होऊ देत, शिष्याचं चांगलं होऊ देत अशी इच्छा करणं याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. मंगलाची मुख्य देवता कोण? गणपती आणि सरस्वती. लाल करा. या आहेत. यांना पुराणात ईश्वरता सांगितली आहे. पुराणामध्ये काय सांगितलं? यांना ईश्वरता सांगितली आहे. पुराणात जो गणेश जन्म आहे तो जीवाप्रमाणे कर्म फल नसून काय? पुराणामध्ये जो गणेशाचा जन्म सांगितलेला आहे तो जीवाप्रमाणे कर्मफलापासून नाही. स्वल्पभ्रांत कसा आहे? रामकृष्णाप्रमाणे भक्त अनुग्रहार्थम परमात्म्याचा आविर्भाव आहे. अधोरेखा करा. पुराणात जो गणेश जन्म आहे तो जीवाप्रमाणे कर्मफल नसून रामकृष्णाप्रमाणे भक्त अनुग्रहार्थ परमात्म्याचा आविर्भाव आहे. झोपता येत नाही ना? हा, पंखा लावल्यामुळे नाही ना? झालं.
रामकृष्णाप्रमाणे भक्त अनुग्रहार्थ परमात्म्याचा आविर्भाव आहे. परमार्थ दृष्टीचा बुडात जाऊन विचार केला तर जीवही परमात्म्याहून भिन्न नाही, हे खरं आहे, बरोबर आहे. खूप खोलवर गेलं आणि जीव आणि ब्रह्माचा विचार केला तर जीवही ब्रह्मापासून वेगळा नाही, भिन्न नाही. परंतु जीवाना जन्ममरणादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी जो अध्यास आहे तो जीवांचा जीवपणा आहे. लाल करा. जीवाना जन्ममरणादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी जो अध्यास आहे तो जीवाचा जीवपणा आहे आणि तो गणेशादिकांना नाही, म्हणून ते जीव नाही. बरोबर आहे. परंतु जीवाना जन्ममरणादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी जो अध्यास आहे तो जीवाचा जीवपणा आहे. जीवाचं जीवत्व काय? जीवत्व कशाला म्हणणार तुम्ही? हा, जन्ममरणादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी जो अध्यास आहे ते जीवाचं जीवपण आहे. जीवाचं जीवत्व काय? जन्ममरणाच्या बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी अध्यास. आत्म्यावर जन्म मरण आहे. जन्ममरण वास्तव कोणाचं? देहाचं. त्याचा आरोप आपण कोणा करू? मी मरेन, मला मरायचं नाही आहे, मला जगू द्या हो, हे जे काय आपण आत्म्यावर अध्यास करतोय. कोणाचा? जीवाच्या धर्माचा. जन्ममरणादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी जो अध्यास आहे तोच जीवाचा जीवपणा आहे. आणि हा जीवाचा जीवपणा गणेश आदीमध्ये आहे की नाही? तो गणेश आदिकांना नाही, म्हणून ते जीव नाहीत. गणेश आदी काय? जीव नाहीत. त्यांना ईश्वरता आहे. याकरता ग्रंथारंभी त्यांचे चिंतन करणे योग्य व अवश्य आहे. काय सांगितलं? गणेशाधिक जे जीव नाहीत त्यांना ईश्वरता आहे. ते जीव नाहीत, ते ईश्वर आहेत. याकरता ओम नमो जीवाद्या अशा तऱ्हेने काय होतं? वेद प्रतिपाद्या हे गणेशाची गणेश वंदना केलेली आहे. आणि सगळ्या आस्तिक ग्रंथामध्ये गणेश वंदना सुरुवातीला केली जाते. याकरता ग्रंथारंभी त्यांचे चिंतन करणे योग्य व अवश्य आहे. नाना रूपाने ईश्वर कथन करण्यात काय? अनेक रूपाने ईश्वराचं कथन करण्यात काय? सर्वांना ईश्वरता सांगण्याचा अभिप्राय. गणेश, सरस्वती, लक्ष्मी 33 कोटी आहेत असे. या सगळ्यांना ईश्वराचे कथन करण्यामध्ये काय सांगणं आहे? सगळे ईश्वर आहेत. सर्वांना ईश्वरता सांगण्याचा अभिप्राय आहे. झाला. आता विद्याप्राप्तीचे मुख्य साधन काय? ईश्वर भक्ती आणि सद्गुरु भक्ती विद्याप्राप्तीचे मुख्य साधन आहे. लाल करून घ्या. क्या केलं? ईश्वर भक्ती आणि सद्गुरु भक्ती विद्याप्राप्तीचे मुख्य साधन आहे. गणपतीच्या नामस्मरणाने काय होतंय? सर्व विघ्नाचा नाश होतो.
गणपतीच्या चिंतनावातून देवाचं कार्यही पुढे जात नाही. काय सांगितलंय? देव देखील प्रथम गणपतीलाच मानतात. गणपतीच्या चिंतनावातून देवांचेही कार्य शेवटात जात नाही. त्रिपुर वधात हा प्रसंग प्रसिद्धच आहे. ज्या शक्तीच्या साह्याने ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो, काय? ज्या शक्तीच्या साह्याने ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो ती कोण आहे? ती देवी सरस्वती. ग्रंथ पूर्ण करण्यास माझ्या वाणीत येऊन बसो. काय? ज्या शक्तीच्या साह्याने ईश्वर सर्व सृष्टी उत्पन्न करतो ती देवी सरस्वती ग्रंथ पूर्ण करण्यास माझ्या वाणीत येऊन बसो. काय सांगितलंय? ज्या शक्तीच्या साह्याने ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो ती कोण आहे? देवी सरस्वती. ती देवी सरस्वती ग्रंथ पूर्ण करण्यास माझ्या वाणीत येऊन बसो. मंगल व मंगलाच्या देवतेविषयी माहिती. बरोबर आहे. मंगल सांगितलेलं आहे. मंगल 3 प्रकारचे असतं हेही सांगितलेलं आहे. मंगलाची मुख्य देवता गणपती आहे हे सांगितलेलं आहे. गणपतीमध्ये ईश्वरता आहे. आणि काय सांगितलेलं आहे? ही विद्या प्राप्तीचे ईश्वर भक्ती आणि सद्गुरू भक्ती विद्या प्राप्तीचे मुख्य साधन आहे. गणपतीच्या साधनामध्ये काय सर्व विघ्नांचा नाश होतो. गणपतीचे चिंतनापासून देवादितिकांचेही कार्य पूर्ण होत नाही. बरोबर आहे. ज्या शक्तीच्या साह्याने ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो ती देवी सरस्वती काय करो? ग्रंथ पूर्ण करण्यास माझ्या वाणीत येऊन बसो. हे मध्यंतरीचं मंगल केलेलं आहे. किती वेळ आहे बघा जरा. अर्धा तास का पाऊण तास? हां, अर्धा तास. तुम्हाला फार पुन्हा पुन्हा उठवावं लागतंय. मी घेतो ना. आता बघा, हे अग्रद देवाविषयी चिंतन चाललेलं आहे. वेदांत संप्रदाय प्रवर्तक भगवान व्यास यांच्या कृतीचे रूपक काय? हे सगळं अग्रद देवाचं स्वप्नामधलं चिंतन चाललेलं आहे. वेदांत शास्त्र प्रवर्तक जगद्गुरु भगवान व्यास यास नमन करून त्यांच्या कृतीचे वर्णन असे की जशी वनातील सुगंधी फुले वाऱ्यामुळे काट्यावर पडून त्यांचा नाश होतो, नंतर कोणीतरी पुरुष त्या काट्यामधून ती फुले काढून चांगल्या ठिकाणी ठेवतो आणि पुन्हा ती फुले काट्यात पडू नयेत म्हणून त्या फुलझाडात जाळे करून काट्यांच्या झाडापासून रक्षण करतो. हे झालं रूपक. रूपक काय? वनातील सुगंधी फुले वाऱ्यामुळे काट्यावर पडून त्यांचा नाश होतो. मग कोणीतरी पुरुष त्या काट्यामधून ती फुले काढून चांगल्या ठिकाणी ठेवतो. पुन्हा ती फुले काट्यात पडू नये म्हणून त्या फुलझाडास जाळे करून काट्याच्या झाडापासून त्यांचं संरक्षण करतो. त्याप्रमाणे वेदात 2 प्रकारची वाक्य आहेत. वेदामध्ये किती प्रकारची वाक्य आहेत? अधोरेखा. त्यात काही वाक्ये कर्मफलाची स्तुती करून विषयासक्त पुरुषांची वैदिक कर्मात प्रवृत्ती करवितात.
काही वाक्य काय कर्मफळाची स्तुती करणारी आहेत, त्याला अर्थवाद म्हणतात. वर लिहा अर्थवाद. काही वाक्ये कर्मफळाची स्तुती करून विषयासक्त पुरुषांची वैदिक कर्मात प्रवृत्ती करवितात. बरोबर आहे. विषयासक्त पुरुषांची वैदिक कर्मात प्रवृत्ती करवितात. दुसरी काही वाक्य क्या आहे? दुसरी वाक्य कर्मफळाला अनित्यत्व सांगतात आणि त्यापासून पुरुषात परांमुख करतात. अशा वाक्यांचा भगवान व्यासाने सूत्रे करून विभाग केला आणि असे तात्पर्य काढले की वेदातील सर्व वाक्यांचे साक्षात किंवा परंपरेने निवृत्तीमध्ये तात्पर्य आहे. त्यांनी काय निर्णय केला? निर्णय काय केला? तात्पर्य काय काढले की अधोरेखा करा. वेदातील सर्व वाक्यांचे साक्षात किंवा परंपरेने निवृत्तीमध्ये तात्पर्य आहे. अधोरेखा करा. कोणत्याच वाक्याचे प्रवृत्तीमध्ये तात्पर्य नाही. अधोरेखा करा. जीवाची स्वाभाविक दृष्ट सुखाकरता निषिद्ध कर्मात प्रवृत्ती असते. त्या निषिद्ध कर्मापासून जीवांना परांगमुख करण्याकरता प्रवृत्तीबोधक वाक्य आहेत. त्या विहित वाक्याने कर्मात प्रवृत्ती होते आणि अंत्यकरण शुद्धीद्वारा ज्ञाननिष्ठा जीवास प्राप्त व्हावी, एवढाच या वाक्यांचा हेतू आहे. आता वाचलं हे समजावून सांगतो. जीवाना काय सिद्धांत काय? सर्व वाक्यांचे साक्षात किंवा परंपरेने निवृत्तीमध्ये तात्पर्य आहे. अधोरेखा करा. आणि कोणत्याच वाक्याचे प्रवृत्तीमध्ये तात्पर्य नाही. बरोबर आहे. हे झालं. जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती कशामध्ये असते? निषिद्ध गोष्टीमध्ये प्रवृत्ती होते. काय? जीवाची स्वाभाविक दुष्ट सुखाकरता निषिद्ध कर्मात प्रवृत्ती असते. अधोरेखा करा. जीवाची स्वाभाविक दृष्ट सुखाकरता निषिद्ध कर्मात प्रवृत्ती असते. मग त्या निषिद्ध कर्मापासून जीवाला दूर करायचं का नाही करायचं? त्याला करायचं परांगमुख. परांगमुख म्हटलं त्याच्यापासून दूर जाणं. परांगमुख म्हटलं, परांग म्हणजे दूर जाणं. त्या निषिद्ध कर्मापासून जीवांना परांगमुख करण्याकरता प्रवृत्तीबोधक वाक्य आहे. बराबर आहे. प्रवृत्तीबोधक वाक्य कशासाठी आहे? निषिद्ध कर्मामध्ये जीवाने अडकून पडू नये. कशासाठी आहे? निषिद्ध कर्मामध्ये जीवाने अडकून पडू नये यासाठी प्रवृत्ती बोधक वाक्य आहेत. बरोबर आहे. त्या विहित वाक्याने जीवाची कर्मामध्ये प्रवृत्ती होते. कर्मात प्रवृत्ती झाल्यानंतर सत्कर्मामध्ये प्रवृत्ती होते. मग अंतःकरण शुद्धी होऊन जाते. मग त्याच्यामध्ये ज्ञाननिष्ठा प्राप्त होते. जीवात प्राप्त व्हावी, एवढाच या वाक्यांचा हेतू आहे. या वाक्यांचा एवढाच हेतू आहे. अर्थवाद म्हणजे स्तुती करणारी, निषेध करणारी. अर्थवाद वाक्याने जी कर्माची मोहक फळे सांगितली आहेत त्या फलाकरता कर्मे करावीत असे त्यांचे तात्पर्य नाही. मग कडू काढा मुलाने घ्यावा त्यापासून त्याचे कल्याण आहे हे खरे, परंतु मुलास कडू काढा घेण्यामध्ये स्वाभाविक प्रवृत्ती नसते. काय?
मुलास कडू काढा घेण्यामध्ये स्वाभाविक प्रवृत्ती नसते. याकरता काढा घेतला तर गूळ देईन अशी आई सांगते ना. काय काढा घेतलास तर गूळ देईन. गुळाचा खडा समोर देऊन आई काय सांगते, हा काढा घे, मग हा गूळ देतो तुला किंवा पेढा देतो. मुलास कडू काढा घेण्यामध्ये स्वाभाविक प्रवृत्ती नसते. याकरता काढा घेतला तर गूळ देईन असे सांगून तो गूळ पाहून असे सांगून तो गूळ पाहून त्या गुळाच्या इच्छेने बालक कडू काढा घेण्यास प्रवृत्त होते. याला नियम म्हटलेले आहेत. गूढ जिव्हा न्याय म्हटलेला आहे. याला काय म्हटलेलं आहे? गूढ जिव्हा न्याय. म्हणजे काय? बालक कडू काढा घेत नाही, पण त्याने कडू काढा घ्यावा म्हणून आई त्याला सांगते, हा काढा घेतला तर हे गूळ तुला मिळेल. तर गूळ घेण्याची इच्छा असते तर तो कडू काढाही घेऊन टाकतो. बरोबर आहे. याला काय म्हणतात? गूढ जिव्हा न्याय म्हणतात. झालं. त्याप्रमाणे अर्थवाद वाक्य म्हणजे तुम्ही जो काही विधी सांगितले आहेत हे कर म्हणून सांगितलं आहे, तर त्याच्यासाठी काय केलंय, जे कर्म आहे त्याची स्तुती करणे. याने केल्यानंतर ताबडतोब फळ मिळून जातं. अशी जी वाक्य आहेत किंवा निषिद्ध जर कर्म असेल तर निषेध करण्यासाठी जर या कर्मामुळे ज्याने केलं तो रडला, त्यालाच रुद्रत्व असं म्हणतात. याला काय म्हणतात? अर्थवाक्य म्हणतात. का निषिद्ध कर्माचा निषेध करणारी वाक्य आणि विधी कर्माची स्तुती करणाऱ्या वाक्याला काय म्हणतात? अर्थवाद वाक्य. लिखा. अर्थवाद वाक्य विधी कर्माची स्तुती किंवा निंदा करणाऱ्या वाक्याला अर्थवाद वाक्य असे म्हणतात. विधी वाक्याची स्तुती अथवा निंदा करणाऱ्या वाक्यांना काय म्हटलं जातं? अर्थवाद वाक्य म्हणतात. अर्थवाद वाक्याची व्यवस्था भगवान व्यासाने लावली आहे. यावरून ही गोष्ट सिद्ध झाली की सकाम कर्माविषयी कोणत्याही वाक्याचे तात्पर्य नाही. अधोरेखा करा. सकाम कर्माविषयी कोणत्याही वाक्याचे तात्पर्य नाही. सुताची जाळी लावली, शेडनेट लावली तर काट्याचा प्रतिबंध होतो. त्याप्रमाणे भगवान व्यासांच्या सूत्राने सकाम कर्मापासून पुरुष निवृत्त होतो. म्हणून मुमुक्षुला जाळ्यापासून वाकवणारी व्याससूत्रे आहे, ब्रह्मसूत्रे आहेत. ब्रह्मसूत्रे मुमुक्षुला काय? जाळ्याप्रमाणे रक्षण करणारी व्याससूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र आहेत. पुढे जाऊ. अग्रज देवाचे 3 प्रश्न व त्याचे कारण. का नको? वेळ आहे का? हा. आता अग्रज देवाचे 3 प्रश्न व त्याचे कारण. अग्रज देवाने श्री गुरु साष्टांग नमस्कार करून 3 प्रश्न विचारले. एक, काय विचारलं? पहिला प्रश्न काय? दुसरा,
तिसरा बरोबर आहे ना. अधोरेखा करा. हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले पाहिजे. बरोबर आहे. काय मी कोण आहे? हा संसार कोठून येतो? मुक्तीला हेतू कर्म किंवा ज्ञान किंवा उपासना किंवा दोन्ही. हे काय आहे? बरोबर आहे. काय मी कोण आहे? दोन, हा संसार कोठून येतो? तीन, मुक्तीला हेतू कोण आहे? कर्म आहे का? मग ज्ञान आहे का? मग उपासना आहे का? किंवा कर्म उपासना, कर्म आणि ज्ञान दोन्ही आहेत. काय पहिला प्रश्न करण्यात असा हेतू आहे की मी देह स्वरूप आहे किंवा देहाहून निराळा आहे. अधोरेखा केली का? पहिल्या प्रश्नाचा भाव काय? मी देह स्वरूप आहे की देहाहून निराळा आहे. बरोबर आहे. मी देह स्वरूप आहे किंवा देहाहून निराळा आहे असा संशय येण्याचे कारण, एखादी वेळी मी मनुष्य आहे असे मला वाटते आणि यावरून मी देहस्वरूप आहे असे ठरते. बरं, मी देहस्वरूप आहे असे म्हणावे तर एका वेळी हे माझे शरीर आहे असे वाटते. हे माझे घर आहे म्हणणारा जसा घराहून निराळा असतो त्याप्रमाणे माझे शरीर, मी निराळा, त्याप्रमाणे माझे शरीर आहे या प्रतीतीने शरीर वेगळं, देह वेगळं आणि मी देहापासून वेगळा आहे असे ठरते. या परस्पर विरोधी प्रतीतीमुळे मी कोण आहे असे विचारले आहे. काय ही परस्पर विरोधी प्रतीती आहे ना. माझे शरीर आहे म्हणजे मी वेगळाच आहे ना, आणि या वेगळं असणाऱ्या माझं हे शरीर आहे. माझे शरीर आहे या प्रतीतीने मी देहाहून निराळे आहे असे ठरते. या परस्पर विरुद्ध प्रतीतीमुळे मी कोण आहे असे विचारले आहे. काय या परस्पर विरुद्ध प्रतीतीमुळेच प्रश्न निर्माण होतो की मी शेवटी मी कोण आहे. बरोबर आहे. म्हणजे पुढे काय अर्थ? देहून भिन्न असलो तर मी कर्ता आहे की अकर्ता आहे? अधोरेखा करू. देहाहून जर मी भिन्न आहे तर मी कर्ता आहे का अकर्ता आहे हे सांगा पहिलं. मी करणारा आहे का अकर्ता आहे? अकर्ता जर असलो तर सर्व शरीरामध्ये एकच आहे की नाना आहे? असा पहिल्या प्रश्नाचा अर्थ आहे. मी कोण आहे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय? मी देहाहून भिन्न आहे की नाही? देहाहून भिन्न असलो तर कर्ता आहे की अकर्ता आहे? अकर्ता असलो तर सर्व शरीरामध्ये मी एकच आहे की नाना आहे? प्रश्न समजले का? एवढ्याला खुणा करा असा पहिल्या प्रश्नाचा अभिप्राय. आता हा संसार कोठून येतो? बरोबर आहे. संसाराचा कोणी करता आहे किंवा संसार आपोआप होतो? कोणी करता नाही, संसार स्वतःच होतो. संसाराचा जर करता असेल तर संसाराचा करता कोण? जीव का ईश्वर? दोन पदार्थ आहेत. काय बरोबर आहे? संसाराचा करता असेल तर जीव की ईश्वर? आता
तुम्ही म्हणाला की जीव अनेक आहेत, जीव अविद्यावाला आहे, पराधीन आहे, बरोबर आहे. मग कर्ता ईश्वरच असला पाहिजे. ईश्वर आहे ना, तर मग ईश्वराविषयी संशय निर्माण होतो. तो एकदेश स्थित आहे की व्यापक आहे? काय ईश्वर म्हटला तर तो एकदेश स्थित आहे की व्यापक आहे? आता व्यापक असेल तर आकाश पण व्यापक आहे ना. त्या व्यापक आकाशापासून जीव भिन्न आहेत की नाही? तसे व्यापक ईश्वरापासून जीव भिन्न आहेत की अभिन्न आहेत, हे प्रश्न निर्माण होतात. बरोबर. व्यापक ईश्वरापासून जीव भिन्न आहेत की अभिन्न आहेत, असा या दुसऱ्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. काय दुसऱ्या प्रश्नाचा अभिप्राय काय? हा संसार कोठून येतो है ना. तर व्यापक असेल ईश्वर तर व्यापक आकाशासारखे आकाशाहून जीव भिन्न असतात, तशा तऱ्हेने व्यापक ईश्वरावरून जीव भिन्न आहेत की अभिन्न आहेत, असा या दुसऱ्या प्रश्नाचा अभिप्राय. घड्याळाकडे तुम्ही बघा. आता मुक्तीचा हेतू ज्ञान आहे की कर्म आहे? मुक्ती कोणामुळे मिळते? ज्ञानामुळे मिळते की कर्मामुळे मिळते? आता मुक्तीचा हेतू ज्ञान आहे किंवा कर्म आहे किंवा उपासना आहे की दोन्ही आहेत? कर्म आणि उपासना आहेत. दोन्ही म्हणजे ज्ञान आणि कर्म किंवा ज्ञान आणि उपासना. दोन्ही म्हणजे ज्ञान आणि कर्म आणि ज्ञान आणि उपासना किंवा कर्म आणि उपासना आहेत, असा तिसऱ्या प्रश्नाचा अर्थ काय? मुक्तीला हेतूला कर्म किंवा ज्ञान किंवा उपासना किंवा दोन्ही, हा प्रश्न आहे ना. त्याचा अर्थ काय? मुक्तीचं कारण ज्ञान आहे की कर्म आहे की उपासना आहे की दोन्ही आहेत? दोन्ही आहेत म्हणजे ज्ञान आणि कर्म, ज्ञान आणि उपासना किंवा कर्म आणि उपासना आहेत, अशा तिसऱ्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. बरोबर आहे. अजून किती वेळ आहे बघा. हां हां किती? 30 मिनटं. 20 मिनटं आहे. पुढे जाऊ की नको? हां थकलेत? इथपर्यंत आलं. काय काय अर्थ झाल्यात? अग्रदेवाचे 3 प्रश्न. मी कोण आहे? हा संसार कोठून आलेला आहे? मुक्तीला हेतू कर्म आहे का ज्ञान आहे का उपासना आहे की दोन्ही आहेत? बरोबर आहे. आता पुढचं वाचू का? मी कोण आहे या प्रश्नाचा उत्तरास आरंभ वाचू की नको ताई? पाऊस पडतोय? ताईने सांगायचं. पुढे जाऊ का नको? कंटाळा आला का? हां मग आता बघा, 20 मिनटं आहेत ना. मी कोण आहे या प्रश्नाच्या उत्तराला आरंभ. प्रथम प्रश्नाचे उत्तर काय? मी कोण आहे. बरोबर आहे ना. आता या सगळ्या गोष्टी एवढं सगळं वाचल्यानंतर आपल्या समोर येत आहेत. इतके दिवस किती कष्ट आपण केले सांगा. आता कळायला लागलं आहे ना. आता प्रथम प्रश्नाचे उत्तर आहे मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तरास आरंभ. म्हणजे तू सत चित आणि आनंद स्वरूप आहेस. उत्तर दिलं. तू कायचा?
तुका म्हणे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. बरोबर आहे. ते सच्चित आनंद आला की नाही. तू सच्चित आणि आनंद स्वरूप आहेस. मग देह कसा आहे? देह असत आहे, खोटा आहे, जड आहे, चैतन्य रहित आहे आणि दुःखरूप आहे. बरोबर आहे. तू स्वतः कोण आहे? तू सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि देह कसा आहे? असं जड आणि दुःखरूप आहे. म्हणून देहाहून तू निराळा आहेस बाबा. तू आत्मा आहेस आणि तू देहाहून निराळा आहेस. तू देहाहून निराळा आहेस. म्हणून करता नाही आणि भोगताही नाही. करता भोगता देह आहे आणि तू देहाहून निराळा आहेस. म्हणून तू करताही नाही आणि भोगताही नाही. ज्या ठिकाणी दुःख असते, ज्या ठिकाणी दुःख असते तो ते दुःख निवृत्ती करता आणि सुखप्राप्ती करता काही क्रिया करतो. बरोबर आहे काय? ज्या ठिकाणी काय दुःख असते, अधोरेखा करा, त्या ठिकाणी दुःख निवृत्ती करता आणि सुखप्राप्ती करता काही क्रिया करतो. तो काय करतो? काही क्रिया करतो. म्हणून तो करता असतो. तुझ्या ठिकाणी ते दुःख नाही ना आणि तू आनंद स्वरूप आहेस. अधोरेखा करा, तुझ्या ठिकाणी ते दुःख नाही आणि तू आनंद स्वरूप आहेस. म्हणून दुःख निवृत्ती करता किंवा सुखप्राप्ती करता तुझ्या ठिकाणी कर्तृत्व संबंध नाही. दुःखाच्या निवृत्ती करता येईल आणि सुखाच्या प्राप्ती करता येईल. तुझ्या ठिकाणी कर्तृत्व धर्माचा संबंध नाही. ज्यार्थी तू करता नाहीस मग काय भोगताही नाही. करणारा नाही तर भोगणारही नाही. करणारच भोगतो ना. बरोबर आहे ना. जो करेल तर काय चूक झालं तर मालक बोलेल की नाही? बोलेल. आणि चांगलं काम केलं तर स्तुती करेल, बक्षीसही देईल. बरोबर आहे. आणि जो गप्प घरामध्ये बसलेला आहे, झोपून गेलेला आहे, त्याला काय बोलण्याचा प्रकारच येत नाही, कारण तो काहीच करत नाही. जो काही करत नाही त्याची चूक घडणं शक्य नाही. करणाऱ्या माणसाकडूनच चूक घडत असते आणि करणाऱ्या माणसाला चुकीचं फळ देखील भोगावं लागतं. बरोबर आहे. जो करता असतो तोच भोगता होतो. कारण पुण्य पाप जनक जे कर्म त्याचा करता आणि सुख दुःखाचा भोगता कोण आहे? स्थूल सूक्ष्म संघात आहेस. तू नाहीस. तू संघाताचा साक्षी आहेस. अधोरेखा करा, हे महत्वाचं वाक्य आहे. पुण्य पापजनक जे कर्म आहे त्याचा करता आणि सुख दुःखाचा भोगता कोण आहे? स्थूल सूक्ष्म संघात आहे. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आहेत. कोण नाही? तू नाही. तू नाही म्हणजे आत्मा नाहीस. मग तू कोण आहे? पूर्णविराम. तू संघाताचा साक्षी आहेस म्हणूनच एक आहेस. तू संघाताचा साक्षी आहे म्हणून एक आहेस, नाना नाहीस. आता तर्क केला जातो, जर आत्माच करता भोगता मानला तर त्याच्या ठिकाणी नानात्व अनेकत्व येईल. आत्माला जर करता भोगता मानला
तर दोष आलेच आले. कुठले दोष आले? नानात्व आणि अनेकत्व येईल. कारण कोणी सुखी तर दुसरं दुःखी. आता आत्मा एक मानून तोच करता भोगता मानला ते एकाच झालेलं सुख दुःख सर्वांना मानले पाहिजे. म्हणून भोगतेच नाना आहेत आणि आत्मा भोगता नाही म्हणून एक आहे. भोगते नाना आहेत आणि आत्मा भोगता नाही म्हणून एक आहे. आत्मस्वरूपाविषयी सांख्य मत आहे आता पुढच्या वेळेला.